Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. पूरे मुंब्रे को हम हरा कर देंगे असं स्टेटमेंट सेहर शेख या MIMच्या एका नगरसेविकेने केलं होतं. नुकताच मुंबई महानगरपालिकेसोबत महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक झाली आहे आणि ठाण्यामधल्या मुंब्र्यामधनं सेहर शेख एक तरुणी ही MIMकडनं नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे. खरं तर ती याआधी राष्ट्रवादीची कार्यकर्ती होती, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कार्यकर्ती होती. तिने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तिकीट मागितलं होतं, पण तिथे तिकीट न मिळाल्यामुळे ती MIM पक्षाकडे गेली आणि तिथनं तिकीट मिळून ती या मुंब्र्यातनं निवडून देखील आली आहे. आता सेहर शेख हिने जी सभा घेतली होती, म्हणजे निवडून आल्यानंतर जी सभा घेतली होती, त्यामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि हे स्टेटमेंट पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये त्याची चर्चा केली गेली होती. मुंब्र्याला हरा केलं जाईल म्हणजे नेमकं काय केलं जाईल असा प्रश्न विचारला जात होता. यावर अनेक वेगवेगळे स्टेटमेंटसुद्धा आले. राजकीय पक्षांनी सुद्धा या सगळ्यावर वक्तव्य केली होती. या सगळ्यानंतर आता किरीट सोमय्या जे भाजपचे नेते आहेत, त्यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तिकडे त्यांनी या सगळ्याबद्दलचा जाब विचारला होता आणि आता मुंब्रा पोलीस स्टेशनने किरीट सोमय्या यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेहर शेखने जे वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल तिने माफी मागितलेली आहे. पण खरंच सेहर शेखने माफी मागितली आहे का? तिचा या सगळ्या संदर्भातला खुलासा काय आहे? कारण आज आपण बघितलं तर इम्तियाज जलील हे मुंब्र्यामध्ये गेलेले होते आणि त्यांनी सेहर शेखची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या प्रश्नांचा खुलासा देखील केला. त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे? खरंच त्यांनी काही माफीनामा दिलाय का? जे किरीट सोमय्या यांना पत्र देण्यात आलेलं आहे ते नेमकं काय, हे सगळं आपण समजावून घेऊयात. मी जसं म्हटलं की किरीट सोमय्या यांनी सेहर शेख हिच्या स्टेटमेंटच्या विरोधात त्यांनी खरं तर आंदोलन पुकारलं. ते मुंब्रा पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी या सगळ्या संदर्भातला जाब विचारला आणि सेहर शेखवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली होती. त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्यांना मुंब्रा पोलीस स्टेशनने एक लेटर दिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की मुंब्रा पोलिसांनी असं म्हटलंय की सेहर शेखची आम्ही तिला नोटीस पाठवली होती, तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केले आणि त्याच्यामध्ये तिने माफी मागितली. आता जे खरं तर लेटर दिलेलं आहे किरीट सोमय्या यांना मुंब्रा पोलिसांनी, त्याच्यामध्ये काय म्हटलं ते बघूयात. हे लेटर लिहिलेलं आहे किरीट सोमय्या यांना. विषय अर्थातच AIMIMच्या नगरसेविका सेहर शेख हिचे प्रक्षोभक आणि चिथावणी देणारे भाषण संदर्भात दिलेल्या निवेदनाबाबत, म्हणजे जे निवेदन किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दिलं होतं त्याच्याबद्दल ते या सगळ्या पत्रामध्ये म्हणतात. आता त्यांनी काय म्हटलंय, त्यांचं असं म्हणणं आहे की उपरोक्त विषय व संदर्भान्वये सविनय सादर की सन 2025-26 ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या विजयानंतर AIMIMचे नेते मुंब्रामध्ये भडकाऊ चिथावणी देणारे भाषण करायला लागलेत. हम मुंब्रा को हरा बना देंगे असे भाषणे करून मुंब्रामधील कमी संख्येतील हिंदूंमध्ये भीती पसरवण्यासाठी अशी भाषणे केली जात असतात, अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले. म्हणजे किरीट सोमय्यांनी निवेदन दिलं होतं ते त्यांना प्राप्त झालं, त्यांनी असं म्हटलं. प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने AIMIM पक्षाच्या नगरसेविका कुमारी सहार शेख त्यांचा पत्ता दिलाय, यांच्याकडे चौकशी केली असता दिनांक 23/1/2026 रोजी माफीनामा लिहून दिला आहे. सदर माफीनामामध्ये तिने लिहून दिलं आहे की दिनांक 18/1/2026 रोजी तन्वर नगर नाका मुंब्रा येथे झालेल्या सभेत तिने हम मुंब्रा को हरा बना देंगे असे भाषण केले होते. सदरचे वाक्य त्यांच्या पार्टीचा झेंडा व निशाणीच्या संदर्भात बोलल्या होत्या. तिचे कोणाचेही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंगासाठी जगू आणि तिरंगासाठीच मरू. तरी तिच्या वक्तव्यामुळे कोणाचेही मन दुखावले असेल तर मी जाहीरपणे माफी मागते असे लेखी जबाबाद्वारे लिहून दिले आहे. तसेच सदर प्रकरणाबाबत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी देखील लेखी निवेदन दिले होते. AIMIM पक्षाच्या नगरसेविका कुमारी सहार शेख हिला मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वतीने निवडणुकीच्या वेळी तसेच सदरची सभा झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता कलम 168 अन्वये नोटीस देण्यात आली होती. तसेच तिला मुंब्रा पोलीस ठाण्यात बोलावून तिचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असून सदर जबाबात तिने त्यांचे AIMIM पक्षाच्या सभेत केलेल्या भाषणामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे व लेखी स्वरूपात माफी मागते असे लिहून दिल्याने सदरचे प्रकरण हे दप्तरी दाखल करण्यात येत आहे. भविष्यात तिच्याकडून असे कोणतेही वक्तव्य झाल्यास तिच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे, असं हे पत्र लिहिलेले अनिल शिंदे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचे, यांनी हे लेटर लिहिलेलं आहे.
खाली त्यांची सही सुद्धा आहे. हे आजच म्हणजे 24 तारखेला काढलेलं लेटर आहे. आता याच्यानंतर किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की हे लेटर त्यांना पोलिसांनी दिले आणि सेहरनी माफी मागितली असं त्यांचं म्हणणं आहे. पण अर्थातच AIMIMचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांनी आज सेहरची भेट घेतलेली आहे. इम्तियाज जलील हे मुंब्रामध्ये गेले होते आणि काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मुंब्रा काय, आम्ही महाराष्ट्रालाच हिरवं करून टाकू, हरा करून टाकू. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हिरवं म्हणजे काही आम्ही कुठल्या धर्माबद्दल बोलत नाहीये, तर आम्ही आमच्या पक्षाच्या झेंड्याबद्दल बोलत आहोत, जे खरं तर या लेटरमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की सेहरनी खरंच माफी मागितली आहे का, तर त्यांनी असं म्हटलं, त्यांनी या सगळ्या प्रश्नाला खरं तर थेट उत्तर दिलेलं नाहीये, हो किंवा नाही मध्ये उत्तर दिलं नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की सेहरनी जे स्टेटमेंट केलं त्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तिने कुठलेही जातीवाचक किंवा धर्मवाचक स्टेटमेंट केलेलं नाहीये आणि हरा याचा अर्थ वेगवेगळा लावला जातोय. आमचा कुठलाही अर्थ हा धार्मिक नव्हता, आमचा अर्थ हा आमच्या पक्षाच्या झेंड्यापुरता आणि आमच्या निशाणीपुरता होता, असंच देखील त्यांनी या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. अर्थात सेहरसुद्धा त्यांच्याबरोबर होती आणि तिचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी हा सगळा आता विषय संपलेला आहे. यापुढे जे काही माझ्याशी संवाद साधायचा असेल किंवा बोलायचं असेल तर मी केवळ मुंब्राचा विकास, मी केलेली विकास कामं याच्या संदर्भातच आता मी बोलणार आहे. हा विषय इथेच संपवतात असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. इम्तियाज जलील यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की हा विषय आता आमच्या इथे संपलेला आहे आणि याच्या पुढे आम्ही या संदर्भात कुठलेही वक्तव्य करणार नाही, असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. पण या सगळ्यानंतर खरं तर चर्चा झाली होती. इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की तुम्ही या एका रंगाला, एका विषयाला तुम्ही एका धार्मिक अंगाने का बघताय? तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाजीनगरमध्ये पोस्टर्स लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी भगव्याचे आभार मानलेले आहेत वगैरे वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी नितेश राणेंचं सुद्धा एक स्टेटमेंट ऐकून दाखवलं की कशा पद्धतीने ते आम्ही मस्जिदमध्ये घुसून मारू असं म्हणतात. तर या सगळ्यावर काय कारवाई केली असं सुद्धा त्यांनी प्रतिप्रश्न केलेला आहे आणि मुंब्रा पोलिसांना सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये प्रतिप्रश्न केलेला आहे की जर किरीट सोमय्या यांनी पुन्हा आमच्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा धमकवायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कारवाई करणार आहात, किंवा ही जी स्टेटमेंट्स केलेली आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार आहात, तुम्ही आमच्या मुलीला नोटीसच कशी पाठवली, असा देखील थेट प्रश्न त्यांनी मुंब्रा पोलिसांना केलेला आहे. त्यामुळे हा सगळा खरं तर या स्टेटमेंटच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली होती आणि या चर्चावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता एकीकडे आपण बघतोय की सेहर यांच्याकडनं सुद्धा होतोय आणि एक प्रकारे पोलिसांनी सुद्धा एक स्टेटमेंट काढलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सेहर यांनी माफी मागितलेली आहे. अर्थात खरंच माफी मागितली आहे का याच्यावर ना इम्तियाज जलील यांनी स्पष्टीकरण दिलंय किंवा त्यांनी सध्याबद्दल काय म्हटलेलं आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे आणि आम्ही केवळ आमच्या पक्ष आणि चिन्हाबद्दल बोलत होतो, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण जाता आता त्यांनी हे सुद्धा सांगायचा प्रयत्न केला की आम्ही काय केवळ मुंब्रा नाही, आम्ही महाराष्ट्र हरा करू आणि हाराचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो, झाडं लावला जाऊ शकतात, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात, अशा अर्थाने सुद्धा आम्ही या सगळ्याबद्दल म्हणतो आहोत, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. या स्टेटमेंट्सबद्दल तुमची काय मतं आहेत, जे स्पष्टीकरण आलं त्याच्याबद्दल काय मतं आहेत आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची काय मतं आहेत, ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.